लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मराठा युवकांचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन। जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले कळताच आंदोलक खाली उतरले। मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात अंतरवली सराटी येथे दिनांक 8 जून पासून आमरण उपोषणाला बसले। त्यांची तब्येत खालावल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे समजते। याबाबत सविस्तर वृत्त असे की मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळालंच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा 8 जून पासून आमरण उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावली आहे। त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो। तसेच त्यांच्या प्रति महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांच्या भावना जोडल्या गेल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीबाबत व मराठा समाजाच्या भावना विभागीय आयुक्त यांच्या स्तरावरून महाराष्ट्र शासनास तात्काळ कळवाव्यात। या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ दिनांक 13 जून रोजी मराठा क्रांती मोर्चाचे तरुण कार्यकर्ते सुधाकर शिंदे व तमाम मराठा तरुणांनी विभागीय आयुक्त कार्यालय इमारतीच्या छतावर चढून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली। या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी विभागीय आयुक्त कार्यालयात धाव घेतली। या आंदोलकांना मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला स्थगिती दिली आहे असे सांगितले तेव्हा आंदोलक खाली उतरले आणि विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं। जय शिवराय मित्रांनो, मनोज दादा अंतरवाली सराटी येथे गेल्या 6 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे आणि रास्त मागणी आहे की मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं। सरकार याबाबत कुठलंही ध्येय धोरण घेत नाहीये। साधं सरकार चर्चा करायला सुद्धा येत नाही। त्यामुळे आम्ही आज 6व्या दिवशी आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या कार्यालयावरती चढून सरकारचा जाहीर निषेध केला आणि मनोज दादा यांचं उपोषण लवकरात लवकर सोडावं अशी सरकारला विनंती केली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।